मोखाडा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पोट हिस्सा मोजणी पथदर्शी प्रकल्पात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन उपाधीक्षक भूमी अभिलेख मोखाडा हेमवती नंदन कुमावत यांनी केले आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीचे अचूक मोजमाप, पोट हिस्स्याची स्पष्ट नोंद व नकाशांमध्ये सुधारणा करण्याचे काम करण्यात येणार आहे। त्यामुळे भविष्यात जमीन हद्दीवरील वाद कमी होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे। म्हणून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या पथदर्शी प्रकल्पात सहभाग घेऊन भूमी अभिलेख विभागात सहकार्य करावे असे आवाहन उपाधीक्षक कुमावत यांनी केले आहे। प्रतिनिधी दयानंद शिंदे, मोखाडा। हेमवती नंदन बाबूलाल कुमावत, उपअधीक्षक भूमी अभिलेख मोखाडा। नागरिकांना जाहीर आवाहन करतो की भूमी अभिलेख विभागातर्फे पोट हिस्सा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे। त्यासाठी शासनातर्फे शासन विभागाकडून खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे। खाजगी संस्थेमार्फत पूर्ण मोखाडा गावातील मोखाडा तालुक्यातील सर्व गावांचे पोट हिस्सा मोजणी करण्यात येणार आहे। जसे आपले सातबारे ओपन झालेले आहेत, परंतु भूमी अभिलेख विभागाकडे त्याची हिस्स्यानुसार मोजणी झालेली नसल्याने आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते। पण आता या पोट हिस्सा पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत सद्यस्थितीत 5 गावं सध्या निवडण्यात आलेले आहे। सातुर्ली, वाशाळा, शिवली, पिंपळगाव, तारणगाव। तरी सदर गावाच्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की 8 दिवसात आपला सदर पोट हिस्सा प्रकल्प मोजणी काम सुरू होणार आहे खाजगी संस्थेमार्फत। खाजगी संस्थेबरोबर आपल्या कार्यालयाचा एक कर्मचारी पण त्यांच्याबरोबर राहणार आहे। तरी नागरिकांनी आम्ही नोटीस त्यासाठी पाठवणार आहेत प्रत्येक गटानुसार। तरी नागरिकांनी आपल्याला प्राप्त नोटीसनुसार व दिलेल्या दिनांकात जागेवर उपस्थित राहून आपापल्या गटांच्या पोट हिस्स्याची मोजणी करून घ्यायची आहे। तरी नागरिकांना हे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा।